जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो असं उमेश पाटील यांनी म्हटलंय। तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी माजी आमदार राजन पाटलांना हे खुलं आव्हान दिलेलं आहे। माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडून देतो असंही उमेश पाटील यांनी म्हटलेलं आहे। ज्या वेळेला यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर म्हणतात ना म्हण आहे, आपले गली में कुत्ता भी शेर हो जाता। तुम्ही फक्त 12 वाड्याचं पाणी पिलाय, उमेश पाटील हा 1200 गावाचं पाणी पिऊन आलेला, एवढं लक्षात ठेवा। मी माझं गाव सोडतो, तू तुझं गाव सोड, हिम्मत असेल तर। मोहोळ तालुक्याचा अनिष्पिक्त सम्राट तुला म्हणून येतो होता ना, मग तालुक्याचा नेता होता का तुझ्या गल्लीतला नेता होता हे तालुक्याला तेव्हा कळेल। जर माझा पराभव झाला तर या मोहोळ तालुक्याचं राजकारण सोडून दे, जिल्ह्याचं राजकारण सोडून दे। हिम्मत असेल तर लढायची हिम्मत दाखव। लढायचं नाहीये आणि आम्ही असं कुणाशीही स्पर्धा करत नाहीये। पुढचा पैलवानचा तसाच पाहिजेला आहे। मी जिल्हा तालीम संघाचा उपाध्यक्ष होतो, त्यामुळे कुस्ती कुणाशी करावी, तो पैलवान कसा असावा ह्याचं ज्ञात मला आहे, बाकीच्या नाही कारण मला माहीत नाही आहे। ते खूप लहान व्यक्ती आहे आणि माझं खरं आडनाव गुंड आहे, हे फक्त त्यांनी लक्षात घ्यावं। बाकी कशाला त्यांच्याबद्दल काय आव्हान बिव्हान आम्ही देणं इतपत मोठं नाही आहे।